स्वानंदी, आय एम सॉरी, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. मी तुमची चौकशी करण्यासाठी तुम्हाला थांबवलंय आणि अर्जुन बद्दल 4 गोष्टी सांगायच्या होत्या, बस. अर्जुन विषयी काय सांगायचं तुम्हाला? ते मगाशी मी जेव्हा अर्जुनला इथे घेऊन आलो तेव्हा अर्जुनच्या आजीने काही गोष्टी सांगितल्यात, त्या तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, बस. म्हणजे अर्जुनची आजी आहे ना, त्यांचं अर्जुनवर आणि अर्जुनच्या आईवर खूप प्रेम आहे. त्यांना काळजी लागून असते दोघांची. म्हणजे त्या असं म्हणत होत्या की अर्जुनची आई तिच्या कामांमध्ये, घरातल्या कामांमध्ये खूप बिझी असते. हे सगळं करून अर्जुनचं करायला त्यांना वेळ मिळत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची खूप दमछाक होते. तर तुम्ही आत्ता या घरात आहात तर तुम्ही घ्याल अर्जुनची काळजी. म्हणजे मगाशी पण तुमच्याकडे तो छान राहिला ना. हा, आणि स्वानंदी, अर्जुन खूप समंजस मुलगा आहे. मग हुशार आहे खूप. फक्त त्याची भूक पूर्ण नाही झाली तर मग चिडचिड करतो, रडतो. 4 वाजता वेळ आहे त्याची. आणि अर्जुन खूप चुजी आहे. त्याला एखादा व्यक्ती आवडला की त्याच्याकडे जातो. एखादा व्यक्ती नाही आवडला तर त्याच्याकडे तो अजिबात जात नाही, लगेचच रडायला लागतो. पण एखादी व्यक्ती त्याला आवडली, त्याला असं वाटलं ती जवळची व्यक्ती, तर तो स्वतःहून त्या व्यक्तीकडे जातो. कदाचित तुम्ही पण त्याला आवडलात म्हणून तो आला तुमच्याकडे. खूप गोड आणि लाघवी आहे अर्जुन. तुम्ही परत त्याला भेटाल ना तेव्हा त्याला सांगा मणी सरांना अर्जुन खूप आवडतो. प्लीज सांगा. बस एवढंच सांगायचं होतं मला. येतो. मणी सर, थँक्यू. तुम्ही वॉर्डन मॅडमला त्यांच्या हॉस्टेलच्या कामात मदत करताय त्यासाठी थँक्यू. त्यांचं वय झालंय आता. त्यांना सगळीच कामं झेपत नाही हॉस्टेलची. खूप दमछाक होते त्यांची. पण तुम्ही वॉर्डन मॅडमची इतकी मदत करताय त्यासाठी खरंच थँक्यू. काका, यू आर रिअली ग्रेट, रिअली ग्रेट. कारण तुम्ही अगदी करेक्ट वेळी येऊन सिच्युएशन हँडल केली आहे. नाहीतर मला खरंच माहित नाही मी काय बोलणार होते, कसं समजावणार होते त्या मणीला. कारण तुम्ही जसं त्याला समजवलं आणि पटवून दिल्यात ना गोष्टी, तसं मी नाही करू शकले असते, अजिबातच नाही. सो थँक्यू सो मच काका, थँक्यू. तनिषा, हे काय माझ्यासाठी नवीन नाहीये. अगदी छोटी घटना आहे. गेली इतकी वर्ष मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. राजकारणात काय असतं तर लोकांना तुमचं म्हणणं पटवून देणं, मग ते हायकमांड असो किंवा जनता. आणि जो कोणी त्याचं म्हणणं पटवून देऊ शकतो तोच यशस्वी होतो. करेक्ट. मी तेच केलं ग. इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना माझा. पण तू मला इम्प्रेस केलंयस. तू जसा शब्द दिला होतास तसंच तू अर्जुनला 2 दिवसात घरी घेऊन आलीस. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड अँड थँक्यू. त्यासाठी तुझं कौतुक आणि आभार. काका, तुम्ही आभार काय मानताय? मी काय परकी आहे का? हे घे तुझं बक्षीस. 50,000चा चेक आहे. काका, कमी वाटतोय? आणखीन देऊ? नाही काका, पण कौतुक म्हणून घे. जा शॉपिंग कर, एन्जॉय कर. घे. थँक्यू काका.
अशा अनेक गोष्टी असतात ज्या असतात पण आपल्याला माहिती नसतात, कारण आपल्या डोळ्यानं ते दिसत नाही. म्हणून डोळ्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये. तेच माणसांच्या बाबतीत आहे. माणसं एखाद्या प्रसंगी जसं वागतात त्याच्यावरनं त्यांना जज करू नये. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मगच मत बनवावं. तायडे, कुठे होतीस तू? आणि काय चाललंय तुझं? ही काय पद्धत झाली का कोणाच्या घरी वागायची? आपण दुसऱ्याच्या घरी राहतोय, थोडंसं शिस्तीने आणि जबाबदारीने वागायचं तर नाही? तुला सांगितलेलं कळतच नाही ना? अगं काय झालं? कशाबद्दल बोलतेस तू? तुझ्याच बद्दल बोलतीये मी. तू सकाळपासून जे घराच्या बाहेर गेली ते आत्ता घरी आली आहेस. बरं, तू कुठे गेली, काय करतेय, मला काहीच पत्ता नाही. तुला फोन करतेय तर तू फोन उचलायला तयार नाहीये. हे असं वागतात का दुसऱ्यांच्या घरी? तुला कितीदा सांगितलं होतं मी सांगून सांगून थकली आहे तुला. तायडे, काय झालं रडायला? का रडतीयस तू? ये इथे बस, बस इथे. काय झालंय? का रडतीयस तू? सांग मला, काय झालंय तुला? कोणी काय बोललं का? सकाळपासून अन्नाचा एक कण बी नाहीये पोटात माझ्या स्वानंदी. नोकरी शोधायला वन फिरत होते. आता तू पण नोकरीला जाणार, मी एकटी घरात काय करणार ग? म्हणून म्हंटल आपण पण नोकरी शोधावी. मी नोकरी शोधते हे जर तुला कळलं असतं तुला त्रास झाला असता ग, म्हणून नाही सांगितलं तुला. तायडे, अगं पण तुला नोकरी करायची काय गरज आहे? मी करतेय की नोकरी, मी करतेय ना सगळं मॅनेज. नाही होणार ना ग स्वानंदी, तुला सरपंच माहिती आहे ना ग. अगं तो टपलाय ग नुसतं आपल्या घरावर. कर्ज फेडायचंय आपल्याला. आता आपण त्याच्याकडनं कर्ज घेतलंय म्हटल्यावर त्याला द्यायला लागणारच ना ग. आणि त्याकरता आपल्याला पैसे पाहिजेत, त्यासाठी नोकरी करावी लागणार. तुझ्या एकटीने सगळं कसं होणार ग? म्हणून मी नोकरी शोधायला गेले होते. मला सुद्धा भीती वाटतीये. तो सरपंच आपलं घर गिळून टाकेल याची. पण मी काय करू तायडे? माझ्याकडे नाहीये तितके पैसे. मी आत्ताशी मुंबईत आलीये. मला अजून काही महिने हवेत पैसे गोळा करायला. माझ्याकडे नाहीये दुसरा काही पर्याय. मी एक काम करते, त्या सरपंचाला फोन करून सांगते की मला थोडी मुदत द्या, मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत देते. हा अगं नाही स्वानंदी, तो माहिती आहे ना ग तुला कसं आहे. अगं तो टपून बसलाय आपल्या घरावर. त्याला घर गिळायचंय आपलं. आपण जर का त्याला काही सांगायला गेलो ना तो आपल्याला अजून घाबरवेल. आपल्याला त्याचे पैसे द्यावेच लागणार आहेत ग. मी काय म्हणते स्वानंदी, तू काही जुगाड करू शकतेस का? जुगाड कसला करू मी? जुगाड म्हणजे काहीतरी आयडिया, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन बघ. म्हणजे हे बघ स्वानंदी, आता तू एवढ्या श्रीमंत घरात राहतीयस. या घरातल्या सगळ्यांना तू खूप आवडतेस. तू साहेबांना विचारून बघ ना, ते आपल्याला काही पैसे देतील का म्हणून. हा जरा बघ ना, ते ऐकतील तुझं. तू वेडी आहेस का? काय बोलतीयस तू? आधीच सरपोतदार साहेबांचे आपल्यावर इतके उपकार आहेत. मला बरं नसताना ते त्यांच्या घरी मला घेऊन आले, माझी काळजी घेत आहेत. इतकं पुरेसं नाहीये का? हे बघ, मी सरपोतदार साहेबांना पैसे नाही मागू शकत. अगं बरोबर आहे तुझं स्वानंदी, मला सगळं कळतंय. त्यांनी आपली खूप मदत केलीये. पण स्वानंदी, ते समजून घेतील आपल्याला. अगं भले लोक आहेत ग, करू दे की त्यांना थोडी मदत अजून. हे बघ, आता समुद्रात नाही एक बालदी पाणी काढलं तर समुद्र आटेल का मला सांग? नाही ना. अगं 50,000 म्हणजे हातचा मोह आहे ग त्यांचा. स्वानंदी,
तू बोल ना ग त्यांच्याशी, आपल्याला लई गरज आहे ग पैसे. नाही तायडे, नाही. मी सरपोतदार साहेबांना पैसे नाही मागू शकत. बस. बरोबर आहे का तुझं स्वानंदी? तुला गरज होती तेव्हा मी आले ना इकडे, पण तुला माझी गरजच नाही. इथे मुंबईला आल्यापासून ना स्वार्थी झालीयस तू, स्वार्थी. अगं ना तुला ना माझी आठवण आहे, ना तुला गावाची आठवण आहे. मला ना काही बोलायचंच नाहीये, तू राहा अशीच. तायडे, अगं अर्जुन, चला उठा. ए अर्जुन बाळा, चला उठा पटकन. किती वाजलेत? अरे आम्ही झोपी झोपी करतोय. इतक्या वेळ कोणी झोपत असतं का? चला उठा. उठल्यानंतर मम्मम करा, आंघोळ करा, रेडी व्हा. चला उठा. आणि सगळं झाल्यानंतर आई बाबांसोबत छान छान खेळा. उठ. स्वानंदी, तुम्ही इथे? मनीष सर, मी इथे म्हणजे मी आपल्या घरात नसणार आहे तर कुठे असणार आहे? बघितलं नाही तुम्ही? मी अर्जुन सोबत खेळत होते, त्याला उठवत होते. आपलं घर म्हणजे तुम्हाला आठवतं हे सगळं? मला आठवतंय म्हणजे? मला का नाही आठवणार? काय विसरले मी? स्वानंदी, तुमचा अपघात झाला होता, त्यानंतर तुमची स्मृती गेली होती, तुम्हाला काहीच आठवत नव्हतं ना, म्हणून विचारलं. मनीष सर, मान्य आहे माझा अपघात झाला होता, पण मी काही विसरले नाहीये. मला सगळं आठवतंय. मनीष सर, प्लीज सांगा ना, ती चिठ्ठी कोणी पाठवली होती? मनीष सर, तुम्हाला माहिती आहे माझा गुन्हेगार कोण आहे? तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात की स्वानंदी, तुमचा गुन्हेगार कोण आहे हे मला माहिती आहे. मनीष सर, प्लीज सांगा ना, कोण आहे माझा गुन्हेगार? मनीष सर, हो सर, बघताय काय माझ्याकडे? सांगा ना, कोण आहे माझा गुन्हेगार? मनीष सर, प्लीज बोला, कोण आहे माझा गुन्हेगार? मनीष सर. स्वप्न होतं, पण हे स्वप्न आज ना उद्या खरं होऊच शकतं ना. स्वानंदीला त्यांची स्मृती परत आल्यानंतर त्या विचारतीलच त्यांचा गुन्हेगार कोण आहे, तेव्हा काय उत्तर देणार मी? पुढचं पुढे बघू, पण आता या अवस्थेत स्वानंदीला परत त्या चिठ्ठ्या मिळता कामा नये. स्वानंदी, स्वानंदी, तू प्लीज माग ना ग साहेबांकडनं पैसे. तायडे, अगं कसं वाटतं ते? त्यांचे आधीच आपल्यावर इतके उपकार आहेत, आता त्यांना पैसे मागणं मला नाही पटत आहे. हे बघ स्वानंदी, मला कळतंय की तुला खूप विचित्र वाटतंय की कसं पैसे मागणार, पण आपल्याला खरंच गरज आहे ग. आपल्याला आपलं घर वाचवायचंय. तो सरपंच गिळेल ग आपलं घर. अगं मला सगळं कळतंय, पण हे बघ स्वानंदी, आता फक्त आपल्याला आपलं घर वाचवायचंय. तू दुसरा कुठला बी विचार नको करूस. हे बघ, तो सरपंचच मला फोन करायलाय. तो पैसे मागायलाच फोन करत असणार. तू जा ना ग, बोल ना ग साहेबांशी. बरं, ठीक आहे, मी साहेबांशी बोलून बघते. हा. बोला सरपंच साहेब. आओ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपलं काम होणार म्हणजे होणारच. स्वानंदी गेली आता पैसे मागायला. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे देते. तुम्ही नका ना काळजी करू. फक्त आता एक लक्षात ठेवा, पुन्हा 3-4 दिवसांनी तुम्ही फोन करून पैसे मागा. मग बघा लॉटरीच लागते की नाही आपली. ठेवते. हा,
पैसे येणार. चला जरा यांचं घर बघून येऊया. साहेब आत येऊ? अरे स्वानंदी, ये ना. परवानगी काय विचारतेस? बरं झालं तू आलीस ते. मला असं कळलंय की आपलं प्रोडक्शन खूप जोरात सुरू आहे, पण रॉ मटेरियलचा सप्लाय जरा स्लो झालाय. तेव्हा तू फॅक्टरीमध्ये जाशील तेव्हा वर्कर्सना सांगशील का की आपल्याला ओव्हर टाइम करावा लागेल, दिवस रात्र काम करावं लागेल? सांगशील? साहेब तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका. मटेरियल वेळेत येत नाहीये हे सुजित सरांनी मला आधीच सांगितलं होतं. त्याप्रमाणेच मी सगळ्या कामगारांशी तसं बोलली आहे आणि ते काम करायला सुद्धा तयार आहेत. शाब्बास. मला ना तुझी कुशलता बघून असं वाटतं की जर तुझी हरकत नसेल तर तू फॅक्टरीमध्ये जायला सुरुवात कर ना. काय ना, तू असलीस ना की आमचं टेन्शन कमी होतं. ठीक आहे साहेब. अजून एक रिक्वेस्ट होती. बोल ना. म्हणजे आपलं प्रोडक्ट झाल्यानंतर जे मटेरियल उरतं ना त्याला आपण रॉ मटेरियल म्हणून वेस्टेज म्हणून टाकून देतो. तसं न करता आपण जर ते मटेरियल वापरून गोधडी किंवा सॉफ्टटाईज बनवले तर ते अगदी छान होईल. म्हणजे मी मशीनवर बसले होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण सगळं मटेरियल वेस्टेज म्हणून टाकून देतो. तेव्हाच मला ही कल्पना सुचली. कल्पना उत्तम आहे. तू ह्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात कर. आपण बघूया रिझल्ट्स काय मिळतात ते. स्वानंदी, काही बोलायचं आहे का? अजून काही काम आहे का? निसंकोचपणे सांग, बोल ना. पैशाबद्दल साहेबांना कसं विचारू, पण न विचारता मला जाताही येत नाहीये. स्वानंदी. साहेब एक विचारू का तुम्हाला? विचार की. मला तुमच्याकडनं पैशाची मदत हवी होती. म्हणजे मला थोडे पैसे ॲडव्हान्समध्ये हवे होते. तुम्ही हवं तर दर महिन्याला माझ्या पगारातनं ते कट करा. घरी जरा प्रॉब्लेम सुरू आहेत आणि घरी पैसे पाठवायचे होते. मला माहिती आहे रक्कम खूप मोठी आहे. नसेल मॅनेज होणार तर तुम्ही नाही म्हणून सांगा. मी दुसरीकडनं कुठनं तरी मॅनेज करेन. त्याचं काय, तुम्ही आधीच मला तुमच्या घरी ठेवून घेतलंय, माझी काळजी घेताय. तुम्ही ऑलरेडी माझ्यावर खूप उपकार केलेत. आत्ता नाही जमलं तरी काही हरकत नाही, मी दुसरीकडनं कुठनं तरी सोय करेन. बरं, रक्कम किती आहे? 50,000 रुपये. स्वानंदीला आमच्या उपकाराच्या ओझ्याखाली पूर्ण गाडून टाकली की ती आमच्या इशाऱ्यावर नाचेल. आम्ही सांगू त्यावर सह्या करेल. त्यासाठी 50,000 फार किरकोळ रक्कम आहे. एवढेच ना? दिले. तुझे अकाउंट डिटेल्स मला दे, मी लगेच ट्रान्सफर करतो. ए बाळू, स्वानंदीच्या नावाने काही पार्सल वगैरे आलंय? नाही सर, तसं काहीच नाही आलेलं. बर, ऐक, स्वानंदीच्या नावाने कुठलंही लेटर, पार्सल, कुरिअर वगैरे काही आलं तर पहिले ते मला आणून द्यायचं. स्वानंदीला द्यायला जाऊ नकोस, कारण या पत्त्यावर त्यांच्यासाठी काही आलं तर त्यांना संशय येईल. कळतंय तुला? हो सर, तशी काही पत्र आली तर मी तुम्हाला आणून देईन. आणि अजून एक, स्वानंदीचा अपघात होण्यापूर्वी त्यांना निनावी चिठ्ठी आली होती. ती चिठ्ठी कोणी पाठवली आपल्याला अजून कळलेलं नाहीये. तर जरा बारीक लक्ष ठेव. परत जर एखादी अशी चिठ्ठी आली ताबडतोब मला आणून द्यायची. हो सर. कर तुझं काम. किती मूर्ख होतो म्हणे सर. पण आता
तुम्ही काही बी काळजी करू नका, कारण स्वानंदीला परत आता कुठली बी चिठ्ठी येणार नाही, कारण तिचं या अवस्थेत राहणं हे आमच्यासाठी फायद्याचं आहे. चला बडी दिद्दी, द्या माझे पैसे चला. अहो नाही येत माझ्याकडे पैसे. नाही येत म्हणजे? अय बडी दिद्दी, ओगा नको अभिनय करू, आत्ताच्या आत्ता पैसे दे चल. अहो सरपंच, माझ्याकडे खरंच पैसे नाहीये. असं नाहीये की मला द्यायचे नाहीयेत, मला बी पैसे द्यायचे, तुम्हाला कळतंय. पण काय ना, सध्या माझ्याकडे ना नोकरी आहे ना काय धंदा आहे. मी काय म्हणते, मला एकदा का नोकरी लागली ना की मी ते पैसे साठवते आणि मग ते देते की तुम्हाला. बाबू तोवर पार म्हातारा होईन मी, एवढा येळ नाही माझ्याकडे, आत्ताच्या आत्ता पैसे काढ चल. हा सांगते ना, माझ्याकडे नाहीयेत पैसे, तर कुठून देणार मी तुम्हाला? हा तर माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे होय की काढले आणि दिले तुम्हाला? आता कसं मुद्द्याचं बोलली? आहे तुझ्याकडे पैशाचं झाड? पैशाचं झाड माझ्याकडे? काय काय बोलताय? अगं बडी दिद्दी, इसरली का लहान्या बहिणीला? ही स्वानंदी तिकडं पार मालकीन होऊन बसली, लय पैसा आहे तिच्याकडं, घे ना तिच्याकडून उधार. अहो काय बोलताय तुम्ही सरपंच? जे माहिती आहे तेच सांगतोय. ते सरपोतदार साहेबांच्या कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट घेतलंय मी. सगळ्या कागदपत्रांना तुझ्या बहिणीच्या सह्या आहेत, साहेबांची एक बी नाही. अहो काय बोलताय? मग तुझ्या बहिणीचे दिवस फिरलेत. तुझी बहीण आणि तो मनी मालक होऊन बसलेत तिथं. बक्कळ पैसा आहे तिच्याकडं. तेव्हा तिच्याकडे जा, उधार घे आणि माझा हिशोब क्लिअर कर. हा पण आता मला काय माहिती, मी तर अशीच चिठ्ठी पाठवली. आता तिचा गुन्हेगार कोण आहे हे मला नाही माहिती, पण माझा बाण असा बरोबर निशाण्यावर बसलाय ना की स्वानंदी त्यामुळे येडी झाली. हाऊ म्हणी सर, तुम्ही मला स्वतः इकडे बोलवून घेतलं. तर मी एवढे दिवस विचारच करत होती की कसे स्वानंदीकडनं पैसे मागायचे, आणि बघा तुम्ही मला इथं तिच्यासोबत राहायलाच बोलवून घेतली. वा 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 वा. आता स्वानंदी स्वतः मला 50,000 रुपये आणून देणार. तुम्ही आता फक्त बघत राहा म्हणे सर, मी कसे आणि किती पैसे तुमच्याकडनं काढून घेतेय.